मी अमनंदेवर मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर। आज 17 तारखेला 17 डिसेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा गट शिवसेना दोघे मिळून जे महानगरपालिकेचे जे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये दोघे पक्ष मिळून आता हे निवडणूक लढणार आहे अशी मीटिंग झाली आहे। आणि त्याच्यानंतर आपले महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आपले शिवसेनाचे उबाटा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जेवढे पण पदाधिकारी आहात आणि जे लोक आपले महानगरपालिकेसाठी लढासाठी इच्छुक आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की सर्व मिळून एकजूट होऊन हे निवडणूक लढा। आणि दुसरी गोष्ट, आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये मनसैनिक आहात, मराठी माणूस आहात, हे सगळे मिळून आपल्या महाराष्ट्राला आणि मराठी भाषाला वाचवण्यासाठी आपल्या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना जे ठाकरे बंधू आहात यांना चांगल्या बहुमताने निवडणूकमध्ये तुम्ही निवडून आणा। कारण की हेच लोक आहे, हेच पक्ष आहे जे आपल्या महाराष्ट्राला वाचवू शकतो। कारण की आज जे परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आपल्या स्थानिक लोकांना त्रास देण्याची, आपले स्थानिक कामगारांना त्रास द्यायची, आपले जे महाराष्ट्राचे जेवढे पण शेतकरी लोक आहेत त्यांना त्रास द्यायची जे पण विषय चालू आहे, हे सगळं जे सत्ताधारी पक्ष यांच्याकरिता आहे। म्हणून माझी अपेक्षा आहे, माझी एक तुमच्याशी निवेदन आहे की सर्व महाराष्ट्र सैनिकांना की या निवडणुकीमध्ये पक्ष पाहून नाही, माणूस पाहून तुम्ही वोट करा। आणि जे लोक आपल्यासाठी लढतोय आणि महाराष्ट्रासाठी लढतोय तो एक पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना। हे दोघी पक्ष आज एकजूट होऊन आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहे, एकजूट झाले आहे। बहुत्या लोकांची अपेक्षा होती की हे लवकरात लवकर दोघे भाऊ एकजूट झाले पाहिजे। आज ते लोकांची जे हे होती मनोकामना ते पूर्ण झाली। त्याकरिता आज मी तुम्हाला हे करतो की तुमच्याशी मी निवेदन करतो की तुम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्राचे जेवढे पण लोक आहात, तर सर्वांना माझी हे आहे निवेदन आहे की तुम्ही सर्व महानगरपालिकामध्ये एकजूट होऊन आपल्या मराठी भाषाला आणि महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न करा। आणि सगळे मिळून आपल्या लोकांना आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा गट शिवसेना हे दोघी पक्षांकडून जे पण लोक उमेदवारासाठी निवडणूकमध्ये उभे होणार आहे त्या सर्वांना तुम्ही चांगल्या बहुमतानं निवडून आणा। आणि अजून एक वेळा बोलतोय की माणूस पाहून तुम्ही वोट करा, हेच माझी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।